नमस्कार, मी स्नेहल. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आजच्या या शुभ मुहूर्तावर मी माझ्या पहिल्या व्लॉगची सुरुवात करत आहे. दिवसाची सुरुवात झाली उंबरठा पूजनाने. उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे घराला एक वेगळीच प्रसन्नता येते. घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. मला दररोज हे करायला आवडतं, पण ते शक्य होत नाही. पण सणावाराला मंगळवार, शुक्रवार, चतुर्थी या दिवशी मी हे न विसरता करते. खूप छान वाटतं दिवसभर. या हळदीचंदनाच्या लेपामध्ये हळद, चंदन पावडर, गोमूत्र, घुमसे कापून आणि गुलाबजल यांची घट्टसर पातळसर अशी पेस्ट करायची आणि ती उंबऱ्यावर लावून द्यायची. थोडा वेळ सुकल्यानंतर त्याच्या बाजूला छोटीशी नाजूकशी रांगोळी काढायची. ही रांगोळी दिवसभर राहत नाही, पण तेवढंच बरं वाटतं रांगोळी काढली की. आणि या दरवाजासमोर या मेटलच्या भांड्यात पाणी टाकून त्यात जी उपलब्ध असतील तरी फूल टाकून ठेवली ना, की दिवसभर घरात येता जाता मस्त छान फ्रेश वाटत राहतं. हे माझं सगळ्यात आवडतं काम. शक्यतो मी शेवंतीची, अष्टरची, थोडीफार मोगऱ्याची फुलं त्यात टाकते, पण आज झेंडूची फुलं होती आणि ती खूप कमी होती, खूप मोठी होती ना झेंडूची फुलं. त्याच्यामुळं मी त्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या काढल्या आणि त्यात 1-2च अष्टरची फुलं टाकून सजवून ठेवलं. पण छान वाटलं. छान दिसतंय ना, तेवढंच प्रसन्न वाटतं. तर हे सजावटीचं काम करून मला गुढीच्या तयारीला लागायचं आहे. मला सर्व साहित्य एकत्र खेळून ठेवलं ना, की मग पूजा करायला बरं पडतं. मग ऐनवेळी धावपळ होत नाही. अंगणात पाट मांडून ठेवला आहे आणि आता हे ताट करायला घेतलं आहे. या ताटात फुलं, हार, गजरा, साखरेच्या गाठी, कलश, हळदी कुंकू, तांदूळ, सुतळ आणि ही साडी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्यालाच. सगळं साहित्य काढून त्यांना दिलं आणि नैवेद्याचं ताट वाढायला घेतलं. तोपर्यंत ह्यांनी देवपूजा उरकून घेतली. किती प्रसन्न वाटतं ना देवपूजा केल्यानंतर. आणि देवपूजा करून झाली, किती छान झाली ना देवपूजा करून झाली की लगेच आम्ही बाहेर गुढी उभारायला गेलो. त्यांनी गुढी उभारली, मी पूजा करून घेतली, हळद कुंकू वाहून घेतलं. ही बघा ना, उंचच्या उंच गुढी किती सुंदर दिसत आहे. आकाशात अशी उंच गुढी बघताना खूप मजा वाटते. किती छान ना. त्यानंतर हे 5 पांडव काढून घेतले. शेणाच्या गोळ्याने धोपटच्या दोन्ही बाजूला 5 पांडव काढतात. त्यावर हळद कुंकू अक्षता अर्पण केल्या जातात. चाफ्याची फुले आणि सूत वाहिलं जातं. पांडवांसारखा एकोपा आमच्या घरात राहू दे अशी प्रार्थना करून घराच्या संरक्षणासाठीची विनंती केली जाते, अशी कथा आहे. झेंडूच्या फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणाने चौकट किती सुंदर दिसते ना. खूप प्रसन्न वाटतंय मनाला. आणि ही छोटीशी अंगणात रांगोळी काढलेली आहे. श्रीनू तिथे खेळतो आहे. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून 4-5 फोटो काढून घेतले गुढी समोर. आणि हे पुरणपोळीचं ताट, कटाची आमटी, पापड, भजी, भात, पुरणपोळ्या आणि दूध. आणि असा होता लुक. असा होता आमचा पहिला व्लॉग आणि गुढीपाडवा. तुम्हाला आमचा पहिला व्लॉग कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आमच्या या नवीन प्रवासात साथ देण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्लॉग दररोज येत राहतील. बघत राहा. धन्यवाद.